ऑनलाईन मिरची ऑर्डर केली, ती मिरची एवढ्या भदाड्या मोठ्या आल्या. दिवसाची सुरुवात मस्तपैकी गोविंदाजींच्या गाण्याने आणि हलक्या वॉर्मअपने केली. वॉर्मअप झाले यांनी झाडांना पाणी घालून घेतले. ऊन पडलेलं आहे ना, आम्ही चाललेलं आहे मंदिराला दर्शन घ्यायला. इकडे धन्न खूप खराब झाली, कामाच्या नादात टाइमच मिळत नाही. मंदिर आणि वाकड गावात येण्याचं कारण एकच की इथे आल्यावर गावाकडचं फील येतं. रामकृष्ण हरी मंडळी सकाळी सकाळी मंदिरावर दर्शन घेऊन आल्यानंतर निवांत बसलेलो होतो. पण काय होईल ते काय देखू शकलं नाही. मग तिने सरळ जेवणाचा विषय काढला आणि मग आता सरळ किचनकडे प्रस्थान केलं. तर आता मग मटकी बनवायची. ऑनलाईन मिरची ऑर्डर केली, ती मिरची एवढ्या भदाड्या मोठ्या आल्या होत्या ना, की बा ते म्हणजे कशालाच कामच नव्हते. पण आता काही ऑप्शन नव्हतं. तशीच मटकी ऑनलाईन केली होती पिनकोडवरून. तर ती म्हणजे काहीच तिला मूड वगैरे काही व्यवस्थित नाही आले. एरवी आम्ही घरी बनवतो मटकी, बट आजची मटकी काही व्यवस्थित नव्हती आणि मिरच्या पण तिखट नसतीलच. या बघू आता काय होतं. पटापटा कसं तरी भाजीचं एकदा उरकून टाकलं. त्यानंतर आला पार्ट लोणच्याचा. आता उन्हाळा चालू आहे. उन्हाळा म्हटलं की आंब्यासोबत कैरी आली. कैरीचं इन्स्टंट लोणचं आहे, आमचं फेवरेट लोणचं आहे. तर कावेरीने हे लोणचं बनवण्यासाठी घेतलं आणि त्यासाठी त्यानंतर तिने ठेचा पण बनवलेला होता, जो तोंडी लावायला काम आहे. आणि इकडे ती आता पीठ मळत होती. इकडे माझं पीठ मळून झालेलं होतं आणि पोळ्या बाकी होत्या. त्यांचं ऑफिस लवकर सुरू होतं, त्यामुळे त्यांनी लॉगिंग केलेलं होतं. आम्ही जेवण वगैरे केल्यानंतर मग मी लॉगिंग केलेलं आणि संध्याकाळी मस्तपैकी कोरा चहा घेऊन ऑफिस लॉग ऑफ केलं.